छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा जो आहे तो पार पडला आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली। महायुती सरकारच्या पापाचा घडा भरला असून पाप लपवण्यासाठी ते योजनांची घोषणा करत असल्याचं ठाकरे म्हणाले। माझा पक्ष चोरून विजयी झालात म्हणत त्यांनी शिवसेनेवरही हल्लाबोल चढवला। गेल्या वेळेला एक मी समजू शकतो की मशालीचा प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला, कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली। कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता। दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचे आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली, त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला। आणि या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो, जो खेळ, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही जे काय विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात। तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात। तुम्ही शिवसेना चोरलीत, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलात। अरे माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात। अरे चोरट्यानो भामट्यानो, तुमचा विजय हा खरा विजय नाहीये। पहिला प्रथम संभाजीनगरमध्ये आलो, मुद्दामून आलोय, जाणीवपूर्वक आलेलो आहे। कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असलात तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही। संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच। ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात। मग मला अभिमान आहे, मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे। जे एक शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं, हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे। आणि अजूनही 2 वर्ष होत आली, या सरकारला 2 वर्ष झाली। विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे। तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ। का बदललं नाही तुम्ही? आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही? मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, कसली गॅरंटी? पाप, आपण म्हणतो ना पाप जाळं खुशाल रे, मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे आणि हातीमध्ये भाजपा रे। पाप करा आणि भाजपात या। कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे। पाप करा, पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात। आमच्या गटारगंगेत जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यवान आहात। हे तुम्हाला मान्य, हे तुम्हाला पटते आणि ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायची। जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे, मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले, चांगली गोष्ट आहे। पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय, भाऊ बेकार फिरतोय, मुलगा बेकार फिरतोय, शिकलाय, मुलीला शिक्षणाची सोय केली मोफत, मुलांना सुद्धा करा। दोघांनी आता भेदभाव करू नका। अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं, आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय, पक्ष फोडलात, पवारांचं कुटुंब फोडलात, आता जनतेची कुटुंब फोडताय तुम्ही। घराघरामध्ये तुम्ही असं वितुष्ट आणताय।